पेट्रोल नाही भरत आहे इकडे बघतो आहे तेवढं. काय गेलो इलो इलो डोंगर काय वाटत आहेत बघा ना. आणि वरती खूप ढग आलेत. त्या बाजूला तर खूपच ढग आहेत. पाव किलो काय देणार 4. मग अशी हवा तिथे चाललेली, सगळे ढग तिकडे चाललेले, आता ह्या बाजूला येत आहेत. आणि हे भलं मोठं असं व्हाईट हाऊस. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता बाईक दिसते. तर मी चाललो आहे का ब्रेकफास्ट राहायला. आज संडे आहे. मी आणि राल्फ आम्ही दोघंच चाललो आहे लोणावळ्याला. बघू कुठे जायचं आहे काही डिसायडेड नाही आहे, पण टुवर्ड्स लोणावळा आपल्याला त्या बाजूला जायचं. आता राल्फ येईल, राल्फला भेटू, मग ठरवू एक्झॅक्टली कुठे जायचं आहे ते. पेट्रोल पण कमी आहे, तर आधी फ्यूल भरूया. चला निघूया बिल्डिंगमधून. आपली बोलेरो उभी आहे. खूप धमाल गाडी आहे यार ही. पण आज गाडीबद्दल नाही, तर आज राईडबद्दल आहे. चला थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. आशीर्वाद दे, राईड चांगली होऊ देत. तर आता मी निघालो आहे. एक तास राल्फ आला नाही आहे. राल्फ निघाला आहे, बिल्डिंग खालीच आहे, बाईकवर बसत होता. मी जस्ट फोन केलेला त्याला. तर मला जसं मी बोललो मला पेट्रोल भरायचं, त्याला बोललो तू ये डायरेक्ट पेट्रोल पंपवरच, इथे जवळच आहे 2 किलोमीटरवर पेट्रोल पंप. तोपर्यंत मी पेट्रोल भरून घेतो असं आमचं ठरलं आहे. तर राल्फ आपल्याला पेट्रोल पंपवरच भेटेल. रस्ता थोडा थोडा ओला दिसतो आहे. पाऊस पडून गेला असं वाटतं आहे. आणि आज थोडं पावसाचं वातावरण पण दिसतं आहे. मी रेनकोट तर आणलं आहे, बघूया. पाऊस आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक, आपली राईड तर व्यवस्थित होईल. सकाळी 6 वाजता पण बघा केवढी गर्दी आहे इथं. या पेट्रोल पंपला कधी पण या गर्दीच असते. 111 रुपये झालं, 111.21. भरलं तू पेट्रोल? पेट्रोल नाही भरत आहे इकडे बघतो आहे तेवढं. आहे ना. चल निघूया. चला रालसाठी थांबलेलो, निघूया आता. ट्रिप 2 आपलं 2600 झालं आहे. ट्रिप 2 पण 0 केलं, ट्रिप 1 0 केलं. चला आता राईडला सुरुवात करूया. आपला ओढो बघा 42,257. गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आमच्या राईडची सुरुवात होते आहे. म्हणजे सुरुवात तर झाली घरापासूनच, पण राल्फ आता भेटला आहे, तर आम्ही दोघं आता एकत्र. आज संडे असल्यामुळे खूप बायकर्स दिसणार आहेत रोडवर. आणि लोणावळा तर कच्चाकच भरला असेल मला तर असं डाऊट आहे. कारण हल्लीच पाऊस पडून गेला आहे, पहिला पाऊस मुंबईत. त्यामुळे कदाचित लोणावळ्याला गर्दी भेटू शकते, ट्रॅफिक असू शकतं. पाणी थोडं कमी आहे आज, जमीन दिसते. तर जानेवारीनंतर आता आला आहे जूनची पण आज आहे 28 तारीख. म्हणजे जून पण संपायला आला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून पण संपला. समजा 5 महिने मी राईड नाही केली आहे, कुठेच नाही गेलो ना. ब्रेकफास्ट राईड ना लॉंग राईड, कुठेच नाही गेलो. एवढा अडकून गेलो होतो कामांमध्ये, ते मी आता कुठे फ्री झालो आहे थोडा. त्यामुळे कालच मी राल्फला मेसेज केला, राल्फला विचारलं राईडला जायचं का. तो पण हां बोलला, म्हणून आज आम्ही निघालो. बोललो जाऊया लोणावळ्याला तरी जाऊन येऊ, ॲटलिस्ट कुठेतरी जाऊया. मला असं झालेलं. आणि पोचलो होता व्हेरी फेमस बायकर्स पॉईंट, कळंबोलीचा सर्कल. पण इथे सगळे आता पत्रे लागले, त्यामुळे जास्त बाईक्स नव्हत्या इथे.
मी स्पेशली बाईक दिसतील म्हणून या रस्त्याने आलो, नाही तर मी पाम बीचने जाणार होतो. मी थांबतो. राल्फ खूप मागे राहिला आहे, आता निघू शकलो असतो मी. राल्फची मागे टेल बॅग बांधून आला आहे तो. टेल बॅग नाही ॲक्च्युली, ती टँक बॅग आहे, ती त्याने मागे सीटवर बांधली आहे, तर ती लूज झालेली, त्यासाठी तो थांबलेला टाईट करायला. चला, राल्फ पण आलेला आहे. काय गेलो? हां, इलो. इथे थांबायचे, पण इथं पण ब्रिजचं काम चालू आहे. आता काय माहीत लोक पुढे थांबतात. हे बघा एअरपोर्ट. तरी बरंच काम चालू आहे अजून, पण फ्लाईट इथून उडतात, लँड होतात, बघितले आहेत मी बऱ्याच वेळेला. आणि हा आला आता बायकर्स लोकांचा एक्सप्रेसवे. आता आपण खाली उतरणार पळसपे फाट्याला. तोपर्यंत असा स्ट्रेच आहे ना, मस्त स्ट्रेच मजा येते इथे बाईक चालवायला. डोंगर काय वाटत आहेत बघा ना, आणि वरती खूप ढग आलेत. त्या बाजूला तर खूपच ढग आहेत. आणि घड्याळात वाजले आहेत 7:25 आणि आम्ही पोचलो आहे खोपोलीमध्ये. खोपोली पण खूप शांत आहे, अजून काहीच उघडलं नाही आहे. आणि इथून खोपोलीचा घाट सुरू होतो, खंडाळा घाट ज्याला बोलतात. राल्फ आलाय, निघूया. का भारी वाटतंय धुक्यामध्ये गाडी चालवायला. आणि आम्ही पोचलो आता लोणावळ्याला. रामाकृष्णामध्ये नाश्ता, पण रामाकृष्ण बंद आहे. राल्फने बघितलं का काय माहीत, ते बंद आहे. तू बघितलंस? हा बघितलं, पण आता उघडेल 5-10 मिनिटं. जाऊया तिकडेच, चल. असं काय नाही, मला तेच माहिती आहे. हां चल जाऊ. तोपर्यंत मी पेट्रोल भरतो. हां ठीक आहे, तोपर्यंत मी चिक्की घेतो. अजून हॉटेल उघडलेलं नाही आहे. पाव किलो का देणार? 4.
चिक्की झाली घेऊन, तोपर्यंत राल्फ पेट्रोल भरून पण आलं. बघूया ते हॉटेल उघडलं आहे का, नाही तर काहीतरी सर्च करावं लागेल गुगलवर. उघडत आहेत. चला गाडी लावूया. तर राल्फ खाते टोमॅटो ऑमलेट, मला खावंसं वाटते मिसळ पाव. दादा एक मिसळ पाव नहीं है? अरे चम्मा तो अभी क्या मिलेगा? साउथ इंडियन मिलेगा सिर्फ. टोमेटो ऑमलेट, एक टोमेटो ऑमलेट करो और एक मेदू वड़ा करो. डीप मिसळ पाव नाही आहे. टोमेटो ऑमलेट और एक मेदू वड़ा. भैया मस्तच आहे चहा. नाश्ता करून झाला, चहा पितो. आणि आता प्लॅनमध्ये एक चेंज आणला आहे आम्ही आता इथून घरी नाही निघते, आम्ही चाललो आहे टायगर पॉईंटवर. बघूया तिकडचं वातावरण. तिकडे खूप धुकं असेल मला वाटतं. हां म्हणून मी बोललो. आणि जास्त पाऊस नाही ना, मग जायला मजा येईल. मजा येईल. चला डुकाटी पाणी निघालंय बघा. हायाबुसा ट्रॅम्प. मला कधी जसं वाटलं नाही की मला स्पोर्ट्स बाईक घ्यायची आहे. माहीत नाही, मी कधी फॅनच नव्हतो स्पोर्ट्स बाईकचा. मला नेकेड स्पोर्ट्स आवडते आणि एक ॲडव्हेंचर. बघू कधी मन झालं तर मला असं वाटेल की आपल्याकडे पण एक असावी तर मी नक्की घेईन. जेव्हा माझ्याकडे चांगली अजून एक हाय एंड CCT टुरर ॲडव्हेंचर टुरर बाईक असेल त्यानंतरच मी एका स्पोर्ट्स बाईकचा विचार करेन. आता निघतो इथून. रामाकृष्णामध्ये नाश्ता केला, मस्त चहा 1 नंबर, फुल 5 स्टार. आता चाललो आहे आम्ही. इथून जाणार लेफ्ट मारून वरती टायगर पॉईंटला. हा एक थारचा लाईनअप चालू आहे. 4 थार आहेत. भारी वाटतं बघायला. असे लोक एकत्र येऊन असं कुठेतरी येतात. एकसारख्या गाड्या सगळ्यांच्या. बाईक इथे पार्क केल्यात आणि आता जातो आम्ही इथे. हे बघा दृश्य का भारी आहे. इथे येईपर्यंत मी शूट केलं, पण ते वर्टिकल शूट केलं त्यामुळे तुम्हाला या व्लॉगमध्ये नाही दिसणार. का भारी वाटते. हे बघा इथे पण बाईक आणून लावले आहेत लोकांनी. पण जसं एक्सपेक्ट केलेलं तसं नाही आहे. मला वाटलेलं खूप धुकं वगैरे असेल, पण धुकं अजिबात नाही आहे. ढग आले आहेत खाली, पण ऊन आहे चांगलंच. गरम होतं आहे खूप. बघा नजारा. मग अशी हवा तिथे चाललेली, सगळे ढग तिकडे चाललेले, आता ह्या बाजूला येत आहेत. खूप आवाज आहे इथे. आता थोडं फॉग इथे आलं आहे तर ऊन कमी झालं, थोडं बरं वाटतं. थंड थंड. हे बघा विजिबिलिटी त्या बाजूला पूर्ण क्लिअर दिसते. जेवढी लांब नजर जाते तेवढं दिसते. आणि निघतो आता. खूप वेळ बसलेलो इथे, खूप मस्त वाटलं. ओव्हरऑल मध्ये थोडं ऊन गेलेलं, ढग आलेले, थंड थंड वाटत होतं. आता पुन्हा ढग गेले, पुन्हा ऊन आलं, पुन्हा गरम व्हायला लागलं. आता निघूया इथून, जाऊया आपल्या घरी. चला निघूया इथून.
किती काचा पडल्या तिथे. लोक काय करतात ना घाण येऊन, त्यांचं त्यांनाच माहीत. इथे आधी पार्किंगचे पैसे वगैरे काही नव्हतं, पण आता चालू झाले. हां चलो. इथे 20 रुपीज द्यावे लागतात पार्किंगला, आधी नव्हतं असं काय. चला 10 वाजलेत, 2 तास तरी लागतील घरी पोचायला, 2 ते 2.5 तास. एवढं घनदाट जंगल आहे. काय फॉग आलं यार भारी. मागे खूप धुकं होतं, मस्त मजा आली. पण तिथे थांबण्यासारखं नव्हतं, कोणतरी येऊन वगैरे ठोकायचं आपल्याला, एवढं धुकं होतं. टायगर पॉईंटवाला घाट उतरून आता आलो आहे खाली. आता बाहेर पडू इथून, लोणावळ्यातून आता हायवेला लागू. हा मी एक दुसरा रस्ता घेतला आहे, जो कुमार रिसॉर्टकडे जातो तो वाला नाही घेतला आहे. इकडे एक फाटक लागतं. वंदे भारत आली, वंदे भारत. आणि घड्याळात वाजले आहेत 11:30. 11:30 नाही झालेत, 11:21 आणि पोचलो शेडूंगचा टोल नाक्याला. अजून 1 तास 4 मिनटं दाखवतं आहे आपलं घर. 48 किलोमीटर्स. आणि आलो आहे आता पळसपे फाटा क्रॉस करून आपल्या एरियामध्ये. आता इथून आपण बाहेर पडू पाम बीचला. पाम बीचवरून वाशीवरून घरी. खूप मजा आली बाईक चालवायला. आपण स्पेशली खोपोलीवरून जे असं पुढे येतो ना, तो जो स्ट्रेच आहे पूर्ण आपलं, तो शेडूंगचा टोल नाका येईपर्यंत, त्या रोडला जी मजा येते ना बाईक खेचायला, खूप मजा येते. तीच मजा मी पण घेतली. कॅमेरा ठेवला बंद आणि मला राईडची मजा घ्यायची होती. तो अनुभव खूप भारी होता माझा. आणि हे भलं मोठं असं व्हाईट हाऊस नवी मुंबई महानगरपालिकेचं. क्या हुआ राल भैया. चायची बॅग. बॅग लूज झालेली, सरळ केली. चला आणि आम्ही पोचलो आहे आता. छेडानगरचा ब्रिज उतरतोय आता. 2-4 मिनटातच पोचू आपल्या घरी. गुगल मॅप
पण सांगतोय 4 मिनटं. चलो भेट. हां पोचलो आहे आपल्या घरी. आपल्या पार्किंगमध्ये गाडी लावूया आणि जाऊया घरी.